तर बघा आज मी आपल्याला हे दाखवणार आहे। हा आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कालचा व्हिडिओ आहे हा। तर 32 साईज आहे। 32 साईजची मी पेपर कटिंगची पाठीमागची बॅक साईडची कटिंग दाखवली होती। शोल्डर होतं 14 आणि 32 साईज होती। तर मी मुंडा कसा तयार करायचा, मुंड्यामध्ये झोळ काय येतो, याच्यासाठी मुंडा कसा परफेक्ट कटिंग करायचा याच्यावर हा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर तो पहिला तुम्ही जाऊन बघा आणि मग हा पुढचा पार्ट बघा। तर मी एक सांगेन तुम्हाला, आता प्रत्येक ब्लाउजला मला काल कमेंट आली या व्हिडिओवर की प्रत्येक ब्लाउजला असं करू शकतो का हे, तर तेच मी तुमची शंका दूर करणार आहे। तर ही बॅक साईड आहे आपली। तर तुमचा प्रिन्सेस कट असू दे किंवा मग कटोरी ब्लाउज असू दे किंवा फोर टक्स असू दे किंवा मग कटोरी असू दे, हा तर कोणताही ब्लाउजची कटिंग असू दे तुमची अशीच कटिंग करायचे। मी तुम्हाला उदाहरण 32 साईज दिले, तुम्ही इथं तुमचं माप असं टाकू शकता। तर या शंका तुमच्या दूर झाल्या असतील। पहिली तर शंका ही होती तुमची की प्रिन्सेस, फोर टक्स आणि कटोरी ब्लाउज साठी अशीच कटिंग करायची का, तर माझं उत्तर आहे हो, सेम हीच प्रोसेस वापरायची प्रत्येक ब्लाउजच्या कटिंग साठी। आणि दुसरा एक तुमची शंका आहे की 32 साईज मी तुम्हाला दाखवले, तर मी उदाहरणासाठी 32 साईज घेतली। तर 32चा चौथा भाग घेतलाय, 8 इंच प्लस 1.5 मार्जिन घेतलेलं आहे। तर तुमचं इथं 36 असू शकतं, 34 असू शकतं, 38 असू शकतं। कोणतीही छातीची साईज तुमची असली तरी तुम्ही इथे चौथा भाग घ्यायचा आहे त्या साईजचा आणि प्लस तुम्हाला 1.5 इंच किंवा 2 इंच काय जे घेत असाल फिटिंगसाठी तेवढं मार्जिन घ्यायचं आहे। आणि सेम प्रोसेस हीच तुम्हाला हे करायचे। आता ह्या डीप गळा जेव्हा असेल तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय इथून मुंडा 5.5 वर टाकायचा आहे आणि तो परफेक्ट नसतो। मुंडा कसा मोजायचा हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अंगावर पण दाखवलंय आणि ब्लाउजवर पण मुंडा कसा मोजायचा हे दाखवले। तर तुम्ही बघितलं नसेल तर पहिला तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण लक्षात येईल। आता या शंका दूर झाल्या असतील तुमच्या, तर आता याच कटिंग वरून मी तुम्हाला कटोरी ब्लाउज, फोर टक्स ब्लाउज आणि प्रिन्सेस कट ब्लाउज हेच बॅक साईडचा आपण कटिंग ठेवून पुढचा पार्ट तयार करायचा आहे। तर आता पुढचा पार्ट तयार करताना मी नेहमी सांगत असते, जर आता हे मी 32 घेतले तर 32च चालू ठेवूया, कारण इथं आकृती 32 ची आहे आणि शोल्डर आहे 14। तर इथली मी पुसून टाकते, ही शोल्डर आहे आणि हे जे माप आपण टाकले हे आहे 32 साईज, बरोबर। आता या 32 साईजला जर फुल बस्ट थोडी तरी मोठी असणार आहे तर आपण 34 घेऊया। तुमची 33 पण असू शकते, 35 पण असू शकते, जसं तुमचा उंचवटा आहे छातीचा तशी बस्ट येणार आहे। 32 अपर चेस्ट असेल तर 33 ही तुमची फुल बस्ट असू शकते, 34 पण असू शकते आणि 35 पण असू शकते। म्हणजे काय, 1 इंच फरक असू शकतो, 2 इंच फरक असू शकतो किंवा 3 इंच पण फरक असू शकतो। तर मी कटोरीची कटिंग दाखवली, त्या कटिंग मध्ये मी तुम्हाला दाखवले की 1 इंच, 2 इंच आणि 3 इंच हे जर तुम्हाला अंतर येत असेल फुल बस्ट मध्ये तर कसं कसं तुम्ही टक्स टाकायचे ते मी तुम्हाला दाखवले। तो पण व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता। या 3 प्रकारे आपली बस्ट असू शकते। आपल्याकडे ग्राहक जे येतात कस्टमर ते सगळ्यांचीच साईज बस्टची एकसारखी असते असं नाही। 32 अपर चेस्ट आहे, आता तिघी जणींची 32 अपर चेस्ट आहे, पण एकीची 33 फुल बस्ट असू शकते, दुसरीची 34 असू शकते आणि तिसरीची 35 असू शकते। तर याच्यावरून ठरवायचं आपल्याला एकदम चपटी, मीडियम आणि उंच म्हणजे जास्त हेवी साईज म्हणतात त्याला। तर आपण आता बस्ट घेऊया आपण 34। तर आता हे बस्ट आपल्याला मी नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, बस्ट फुल बस्टचं माप आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करते वेळी टाकायचं असतं। तर बघा आता मी तुम्हाला याच मापावरून पुढचं कटिंग दाखवणार आहे। तर आपण कटोरीचं कटिंग घेऊया पहिलं। तर तुम्ही काय करायचंय, मी तुम्हाला इथं फलकवर दाखवते, तर तुम्ही पेपर कटिंग करत असाल ना, तर हा पेपर तुमचा कटिंग करून झालाय असं समजा। मग आता आपण काय करायचंय, हाच पेपर दुसऱ्या पेपरवर छापून घ्यायचंय, जसा आहे तसा, काहीही बदल करायचं नाही। आणि नंतर काय करायचंय बघा, आता ते छापून झालं असेल तुमचं तर मग आपण हे कटिंग केलंय असं समजून मी हे पाठीमागचा मुंडा पुसून टाकते, हा असा। आता त्यामध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं, मुंडा मोजून झाल्यावर तुमचा इथं 16 असू शकतो, 14 असू शकतो, तर कमी जास्त कसा करायचा मुंडा हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवले, बरोबर।
तर हा झाला मुंडा कापून आपला. पुढचा मुंडा कसा काढायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हा पाठीमागचा गळा आपण पुसून घेऊया, कारण पुढचा गळा कमी असणार आहे, टक्स पण पुढे नसते. तर या पद्धतीने आपण हे छापून घेतले असं समजा. तर आता काय काय बदल करायचे आहेत बघा नुसते. हे आता मी छापून घेतलं असं समजा. पुढे हे फिटिंगचं आहे, फक्त ही लाईन इथपर्यंत छापायची. हे पुसून टाकूया. इथं फक्त असं एवढं घ्यायचंय, कारण हे शेवट येणार आहे इथं. आता आपला बस्ट येणार आहे, तर बस्टच्या मापाने आपण इथं टाकायचंय. तर बस्ट किती असतो आहे 34 इंचाचं माप आपल्याला पुढे टाकायचंय. बघा 32 ही अप्पर चेस्ट आहे. 32 साईजच कटिंग दाखवते मी तुम्हाला, पण त्या व्यक्तीचं त्या कस्टमरचं 34 फुल बस्ट आहे. तर आता पुढचं कटिंग आपण फुल बस्टच्या मापाने टाकायचंय. तर ही झाली शोल्डर आपली. तर शोल्डर पासून खाली क्रॉस पट्टीच्या दिशेने आपल्याला बस्ट पॉइंट टाकायचा आहे. तर बस्ट पॉइंट कसा काढायचा हा पण एक मोठा प्रश्न आहे, बरोबर. तर बघा बस्ट पॉइंट कसा काढायचा, तर आपल्या फुल बस्टचा चौथा भाग भागिले 4 करायचे. फुल बस्टचा चौथा भाग किती येतो, 34चा चौथा भाग येतो 8.5. तर 8.5 त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं. किती 1 इंच म्हणजे किती आलं 9.5. तर या 9.5 वर आपल्याला ही सरळ रेघ ओढून द्यायची इथे अशी. आता इथे मी मार्जिंग दिलेलं नाही, कटोरीला मार्जिंग आपण देत असतो हुकाय पट्टीसाठी, तर इथं मी दिलेलं नाही. जर फर टक्सचं कटिंग असतं तर आपल्याला इथे असं हुकाय पट्टीसाठी मार्जिंग घ्यावं लागलं असतं असं. आता आपण फक्त काय करणार आहोत, कटोरीला दाखवणार आहे आज. उद्याच्या पार्ट मध्ये याच कटिंगवर तुम्हाला 4 टक्सची कटिंग मी दाखवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमचा कोणताही पार्ट चुकणार नाही. डेली व्हिडिओ येतील तुम्हाला. परत एकदा सांगते, इथं मी उदाहरण म्हणून 32 साईज घेतलीये. इथं तुमची कोणतीही साईज असू द्या कस्टमरची, 34 असू द्या, 38 असू द्या, 44 असू द्या, याच पद्धतीने माप टाकायचे. आता मी माझी इथं फुल बस्ट 34 आहे, तर तुमची इथं 38 असू शकते, 36 असू शकते, कुणाची 30 असू शकते, 40, 44 किती असू शकते. त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि प्लस 1 इंच करायचा आहे आणि तिथं एक डॉट देऊन सरळ रेघ मारून घ्यायचे. आता या सरळ रेघेवर आपल्याला काय करायचंय, फुल बस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. आपण इथं किती टाकला, अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकला मुंड्याजवळ. आता इथे टाकायचा आहे आपल्याला फुल बस्टचा चौथा भाग. फुल बस्ट आहे 34. इथं तुमची जास्त पण असू शकते, कमी पण असू, त्याचा तुम्ही चौथा भाग टाकायचा. तर किती 8.5. हे बघा 8.5 इथं हे 8 वर आहे. हे बघा दिसलं, 8 वर आपलं अप्पर चेस्ट आहे. फुल बस्ट येणार आहे 8.5 वर. इथं पण बसला आपला फुल बस्टचं मार्किंग आणि पॉइंट काढायला पण फुल बस्ट वापरला. आता दुसरी एक रेघ कोणती द्यायची, तर आपल्याला द्यायची ह्याची क्रॉस पट्टीची. तर क्रॉस पट्टी आपण इकडून घ्यायचे 3.5 वर हुकाय पट्टीच्या बाजूनी आणि इकडून घ्यायचे 2.5 वर. तर अगोदर या रेषा मारून घेऊया. आणि हे पाठीमागचं आपण तिरकस कट केलं होतं, हे असं इथे झोळ येऊ नये म्हणून. तर ही लाईन आहे ना, ही लाईन आपण सरळ करून घ्यायची, कारण पुढच्या भागाला इथे तिरकस कट करायचं नसतं. अशी सरळ करून घेऊया अगोदर. आणि हे जे आलेलं आहे चौथा भाग फुल बसचा 8.5, त्याच्या पुढे 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचं असं. आणि मग या रेघा अशा तिरक्या जाणार आहेत अशा. या पद्धतीने हे कटिंग होणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, इकडून 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी आणि इकडून 3.5. ही हुकाय पट्टीची बाजू आहे. मी गळा टाकून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. तर गळा आपला पुढचा आहे 6.5. तर 7 वर कटिंग करायचे. गळ्याला रुंदी द्यायचे 2.5 इंच खाली आणि वरती 3 इंचाची शोल्डर पट्टी कट करून जो गळा उरेल तो. पाठीमागचा गळा आपण 3 इंचावर शोल्डर टाकलं होतं, तर इथे पण 3 इंचावर टाकायचंय. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स मध्ये आपला येणार आहे गोल गळा, राऊंड नेक येणार आहे असा. आता गळ्याच्या बाजूने 3.5 इंच घेतले क्रॉस पट्टीसाठी आणि फिटिंगच्या कमरेच्या बाजूने मुंड्याच्या बाजूने आपण 2.5 इंच घेतले. तर ती एक रेघ ओढून घ्यायची अशी.
आता इथे ही रेघ जी आलेली आहे आपली त्याचे समान 3 भाग करायचे. तर किती उरले बघा. फिटिंग पासून टेप लावलेला आहे मी, पुढं मार्जिनला लावलेला नाहीये. दिसतंय का? इथं बघा ही फिटिंग आहे आपली. मी पांढरं करते खडूनी. हे आपण मार्जिन ठेवलेलं आहे, याचा काही संबंध इथं नाही. तर बघा इथून पाठीमागे वरची जी क्रॉस पट्टीची लाईन आखली आपण तिथे बघायचंय 9 इंच येते. तर 9चे समान 3 भाग करायचे. तर समान 3 भाग केल्यावर किती येणार आहे? 3 इंच 3 इंच 3 इंच. बरोबर. असे भाग 3 होणार आहेत. एक एक आणि हा एक, असे 3 भाग झाले समान. तर इथून आपल्याला वरती सरळ जायचंय असं. येतंय का लक्षात? बघा कटोरी तयार होती आपली कशी. आणि हा जो राऊंड आपला जो आलेला आहे गळ्याचा, त्या राऊंड जवळ आपल्याला कट द्यायचा आहे, खून करून घ्यायचे. आणि मग ही आणि ही रेघ अशी मिळवायची अशी. आणि इथं जो कोपरा तयार झालाय तो कोपरा फक्त तयार होऊ द्यायचा नाही, असा गोल राऊंड मध्ये कापायचा. मग इथं सरळ होतं ना, तर तिथं पण असं थोडासा भाग द्यायचा असा. अशी झाली आपली ही कटोरी. आणि हा झालाय कटोरीचा टक्स पॉइंट आलेला आहे इथं. समजलं? आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती अशी सरळ न देता थोडी अशी वक्र द्यायची असते, लक्षात घ्या. हा, अशी झाली ही क्रॉस पट्टी इथं तयार. आपण मी कटोरी वाढवून दाखवणार आहे तुम्हाला याच्यावरच कशी वाढवायची. पण मगाशी आपण इथं पाठीमागच्या भागाला कट होता ना, इथं 1.5 इंचचा कट करायचा झोळ येऊ नये म्हणून. तर मग अशी पण शंका तुम्हाला पडली की इथे कट केलं तर पुढच्या भागाचा कपडा हा जास्त होणार नाही का? तर होणार नाही. कारण का? तर आपण इथं जे कट केले पाठीमागे तोच कट आपण इथे टाकणार आहोत. कटोरी जोडण्याच्या पार्टला टाकणार आहोत. 1.5 इंच टाकायचा असा. क्रॉस पट्टी पासून वरती 1.5 इंच जायचंय. आणि ही रेघ इथे कटोरी जवळ मिळवायची अशी. समजलं? आणि ही क्रॉस पट्टी अशी राहील. आता ही क्रॉस पट्टी आपण कट करून घ्यायची आहे. आणि हीच क्रॉस पट्टी या ब्लाउजला बसेल असं नाही. क्रॉस पट्टीचं पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. तर आपण आता मोजून घेऊया. इकडे आहे 3.5 आणि इकडे भरणार आहे 3.5. बरोबर. तर इकडे पण 3.5 आहे, 3.5 आणि इकडे पण 3.5 आहे. तर हे लक्षात ठेवा क्रॉस पट्टीचं अंतर, उंची. आणि मग आपण ठरवूया हीच क्रॉस पट्टी बसणार आहे की नाही ती. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आता हे मी जे पुसते तर असं समजा तुम्ही मी हे कटिंग करून घेतले बाजूला. पहिले आपण क्रॉस पट्टी पुसूया. इथून कटिंग करायची क्रॉस पट्टी जे आपण तिरकस कट केले. हा, ही झाली क्रॉस पट्टी. जशी तशी तुमचा कागद बाजूला आला 3.5 आणि इकडे 3.5 इकडे 3.5. आता आपल्याला हा पार्ट कटोरी जोडण्याचा पार्ट कट करून घ्यायचा. इथून असा कट करायचा आणि बाजूला काढून घ्यायचा. तर मी हा पुसून टाकणार आहे. हा पण तयार झाला आपला पार्ट. इथं आपण 1.5 इंच कमी केल्यामुळे तो इक्वल होणार आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग. त्यामुळे कमी जास्त कापड अजिबात होणार नाही. आता ही जी कटोरी आपली जी निघालेली आहे कटिंग करून, ती आपण कटोरी मूळ कटोरी दुसऱ्या कागदावर छापून घ्यायची अशी. आता मी ही छापून घेतली असं समजा. ही कटोरी मी छापून घेतली. हा फर्स्ट पॉइंट आलेला आहे आपला, तो पण तुम्ही रेघ ओढून घ्यायचा आहे. आणि फर्स्ट पॉइंट हालू द्यायचा नाही, म्हणजे कटोरी जिथल्या तिथं बसणार आहे. इथं वाढवून घेते आणि ही पण रेघ थोडी वाढवून घेऊया आपण. आता कशी वाढवायची कटोरी ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण इथं 3-3 इंचाचे 3 भाग करून टाकले होते. तर ते 3 इंच लक्षात ठेवा. आणि कंबर किती आहे? तर 28 आहे ना. कंबर 28 आहे या मापाची. तर 28चा चौथा भाग किती येतो? 7. सॉरी, जरा आपण परत हे काढून घेते. क्रॉस पट्टी. हा, तर इथे आपली जी आली होती लाईन, तर इथं किती आहे? 7 इंच कंबर आहे.
तर इथं किती भरायला पाहिजे? 7.25 बरोबर, 7.25 किंवा 7.5 भरलं तरी चालेल, कारण इथे क्रॉस आपली कटोरीच्या खाली जी टीप येते क्रॉस पट्टी जोडतो तिथं थोडीशी मोठी असते फिगर आपली, खाली कमरेला 28 आहे तर तिथं 29 असू शकते, 1 इंचानी वाढू शकते, तर 7.25 पूर्ण अंतर भरलं पाहिजे. तर आता पूर्ण अंतर 7.25 भरल्यानंतर पुढे इथे बघायचं, हे जे आपलं कटिंग आलं होतं हे फिटिंगचं तिथपर्यंत मोजायचं किती उरलं 7.25च्या पुढे, तर 2 इंच. तर 2 इंचाचाच टक्स आपण या कटोरीमध्ये वाढवायचंय, लक्षात घ्या, फक्त 2 इंचाचा. मग आता हे लक्षात आलं ना, तर 2.5 इंचाचा टक्स किंवा हे असं प्रत्येक ब्लाउजला होऊ शकत नाही. तर किती टक्स वाढवायचा हे मी तुम्हाला दाखवते. तर 2 इंच एक्स्ट्रा आलं होतं आपण, तेवढे 2 इंचच आपण या टक्स मध्ये कटोरीमध्ये वाढवायचंय. तर इकडे 1 इंच मी वाढवणार आहे आणि इकडे 1 इंच वाढवणार आहे, समजलं? आता आपण इथून हे जोडून घ्यायचंय असं. आता इथे जे मार्जिन जे असतं तर जास्त ठेवायचं नाही मार्जिन, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये घेता तेवढंच मार्जिन दोन्हीकडे वाढवायचं, जास्त वाढवायचं नाही, तर कटोरीमध्ये गळा लूज पडतो आणि शोल्डर पण पडण्याची शक्यता असते. आता ही 1 इंच जे वाढवून घेतलंय आपण ते असं सरळ एका रेषेत रेग न ओढता थोडी कटोरीच्या बाजूने अशी पट्टी झुकवायची अशी आणि तिरकस रेग ओढून घ्यायची अशी. बघा मी ही सरळ अशी रेग नाही ओढायची, अशी सरळ ओढायची नाही, अशी तिरकस ओढायची, लक्षात घ्या. आणि बाजूचं पुसून टाकते मी आता. आणि इथून आपल्याला हे मार्जिन मिळवायचंय, असं डॉट डॉट करत खाली यायचं आणि बरोबर कटोरीला इथं मिळवायचं असं. आता हे झालं वरचा पोर्शन सगळा वाढवून. तर इथून खाली आपल्याला काय करायचंय बघा, या कटोरीचा मध्य काढून घ्यायचंय पूर्ण. तर 8 येतो तर 4 येणार आहे बघा, हे बघा मार्जिन सहित आहे हे आपल्या इथं टीप मध्ये जाणार आहे इकडं आणि इकडं, त्यामुळे किती होणार आहे 7च येणार आहे. आता तिथून खाली एक सरळ रेघ ओढून घ्यायचे अशी. आता टक्सची उंची पण किती घ्यायची हे पण खूप महत्वाचं आहे. तर टक्सची उंची कशी घ्यायची बघा, इथून हा पॉइंट येतो किती वर, छातीचा 10वा भाग, छातीचा 10वा भाग किती येतो, 34चा 10वा भाग येतो 3.4, 3.4 किंवा 3.5, हे बघ बरोबर 3.5 वर पॉइंट आलेला आहे हा. आणि त्यातून आपल्याला 3.5 इथं दिलं 3.5 म्हणजे त्यातून वजा 1 इंच करायचे आणि ही उंची ठरवायची. आता 3.5 मधून 1 इंच वजा केले तर किती उरतात, 2.5 उरतात. तर 2.5 वर 1 ही खूण करून घ्यायची. आणि मग आपल्याला क्रॉस पट्टीला कटोरी जोडण्या, कटोरीच्या इथे क्रॉस पट्टी जोडतो तिथं आपल्याला मार्जिन लागतं, ते मार्जिन 1.5 इंच, सॉरी 3 रेषा, टेप वरच्या 3 रेषा 1 आणि 2 म्हणजे पाव इंच किंवा अर्ध्या इंचाला 1 रेघ कमी एवढं मार्जिन द्यायचंय. आणि मग हे आपल्याला इथे अजून एक सांगते, ही जी उंची आपली मूळ कटोरीची आहे तेवढीच या रेघेवर द्यायची. आता इथं किती भरताय तर 4 इंच, तर इथं सुद्धा आपल्याला 4 इंचावर खूण करून घ्यायचे अशी. आणि मग ही रेघ इथे मिळवायची आणि इथे थोडस खाली यायचं, एक्स्ट्रा राहिलं तर कट करू शकतो पण खाली यायचं, इथं नाही कट करायचं. आणि ही रेष आपल्याला इथं मिळवायची, समजलं? पण आता काय करायचंय बघा, 32 इंचाची कटोरी आपल्याला 5 किंवा 5.25 असू शकते पूर्ण, म्हणजे टक्स मारल्यानंतर. तर आपण 5.25 धरूया, एवढी कटोरी धरूया आपण. तर 5.25चे निम्मे करून घ्यायचे असे. आणि किती आले बघायचे, तर 2.5 आणि 1 रेघ येते, 2.5 आणि 1 रेघ वर खूण करून घ्यायची इथं, किंवा 2.25 वर केलं तरी चालेल तुम्ही. इथे सुद्धा मार्जिन सोडायचंय असं आणि तिथून पुढे 2.25 वर 1 रेघ ओढून घ्यायचे अशी. आणि मग इथून खाली आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे. हा मध्ये आलेला आहे, हे बघा मी डार्क करते फुली करून. इथून हा टक्स मारून घ्यायचा आपल्याला, जरा खाली सोडून घ्यायचा कारण तिथे सुद्धा टक्सची उंची बरोबर परफेक्ट टाकायची. तुम्ही कटोरीची उंची जर टक्सची परफेक्ट दिली तरच तुमचा पुढून गळा खाली उतरणार नाही.
पाठीमागून वर चढतो ब्लाऊज आणि पुढून खाली उतरतो. का उतरतो? तर तुमची पुरेशी टक्सची उंची नसते म्हणून. तर इथं तर आपण घेतला टक्सची उंची बरोबर, तर ती उंची किती आहे बघायचं एकदा मधली. तर बरोबर 3 वर भरली. तर इथे बघा आपण हे जर कट केलं इथून तर टक्सची उंची कमी होते, 3 इंच भरत नाहीये. हे बघा 2.25 भरते. इथं मी झूम करून दाखवते, इथं 2.25 भरतं. तर 3 वर खूण करून घ्यायचे सरळ आणि या पण टक्स वर 3 वर खूण करून घ्यायचे. ही बरोबर इथं बसली, पण ही टक्स कमी पडली असते आपल्याला. मग या तिन्ही टक्स अशा मिळवून घ्यायचे अशा. आणि मग इथून आपल्याला हे अशी कटिंग करायची. मग एवढं जे कापड मी आता डार्क करून दाखवते, एवढं कापड आपल्याला कमी पडलं असतं. मग काय झालं असतं, एवढीशी टक्स झाली असते. मग तिने त्या एवढ्याशा टक्सनी काय केलं असतं, अख्खा ब्लाऊज खांद्यावरून पुढे झुकवला असता. तर बघा शोल्डर पुढे पडते नाही का, शोल्डरवरची टीप अशी पुढे येते. ती काय येते तर टक्स पुरेसा उंची नसते टक्सला म्हणून. तर या पद्धतीने टक्सला उंची द्यायची तुम्ही आणि अगदी परफेक्ट मग तुमचा हा कटोरी ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. बघा मी त्या पाठीमागच्या कटिंग वरच पुढची कटोरीची कटिंग दाखवलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. आता ही आपण कटिंग करून झाली असं समजा. ही झाली कटोरी. आता आपण हे घेऊया. 3.5 इंचाची क्रॉस पट्टी होती ना, तर 3.5 इंच इथं 3.5 इंच या पट्टीने रेगा मारून घेऊ. आता इथे माझा हा जो आकार आहे तो असा येत नाहीये, पण तुमच्याकडे हा परफेक्ट कागद आहे कटिंग केलेला. ती क्रॉस पट्टी समजा तुम्ही इकडे 3.5 घेतलं, इकडे 3.5 घेतलं, पण हीच क्रॉस पट्टी या मापाला बसणार आहे का ते आपण बघायचं आहे. तर इथे जरा मार्किंग दिसतंय, तर पुढच्या ब्लाऊजचं मार्क बघते करून मी. तर हा जो पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा मुंड्याचा आहे असा. तर पाठीमागच्या मुंड्याजवळ पुढच्या भागाचा मुंडा ठेवायचा. मी सांगते कसं करायची कटोरी क्रॉस पट्टी ऍडजस्ट. हे जो मुंडा आलेला आहे पाठीमागच्या कागदाचा, त्या कागदावर बरोबर पुढच्या भागाचा मुंडा ठेवायचा. पुढच्या भागाची कटिंग जी केली आपण ती ठेवायची आणि तिथून खाली पुढचा भाग कुठपर्यंत आला पाठीमागच्या कागदावर तिथं अशी खूण करून घ्या. खूण करून मग खाली जेवढं उंची राहिलेली आहे पाठीमागच्या भागाची ती तुम्ही मोजून घ्यायची अशी. मग समजा तुमची 2.5 उरली असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 वर क्रॉस पट्टी टाकू शकता. इथं जर 2.5 उरला असेल तर ही 3.5 ची क्रॉस पट्टी परफेक्ट बसणार आहे. पण तुमचं जर इथं 2 इंच उरला असेल तर त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून 3 इंचाची क्रॉस पट्टी लागणार आहे. तर 3 इंचाची क्रॉस पट्टी कशी तयार करायची, तर मग यातून आपल्याला हे अर्धा इंच कट करावं लागणार आहे. हे खालचं कट करायचं आणि मग ही 3 इंचाची क्रॉस पट्टी आपल्याला व्यवस्थित त्या ब्लाऊजला परफेक्ट बसणार आहे. तर बघा मग तुम्हाला क्रॉस पट्टी पण कशी ऍडजस्ट करायची ती दाखवलं. कटोरी ब्लाऊज पण त्याच मापावर पुढचं माप टाकायचं कसं ते पण सांगितलं. आणि परत एकदा तुम्हाला आठवण करून देते, मी हे एक्झाम्पल म्हणून 32 माप घेतलेलं आहे. तुमचं इथं 34 असू द्या, 36 असू द्या, 35 असू द्या किंवा मग 44, 46 असू द्या. याच पद्धतीने डीप गळा जर तुमचा असेल, 10 इंचाचा गळा असेल तर याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. अजिबात शंका घ्यायची नाहीये. परफेक्ट कटोरी वाढवायची. आता इथं मी 10वा भाग टाकला 34चा, तुमचा इथं 44चा 10वा भाग येऊ शकतो, कारण फुल गोष्ट 44 असणार आहे तुमची, त्यामुळे तुमचा 10वा भाग 4.4 येणार आहे. आणि टक्सची उंची किती येणार आहे 44, फुल बसची 4.4 मधून वजा 1 इंच करायचं आहे. तर 3.4 वर टक्सची उंची येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिन पण ऍड करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट टक्सची उंची द्यायला शिका. अगदी डोळे झाकून तुम्ही कटिंग कराल. हा व्हिडिओ एकदा मन लावून बघा, स्किप न करता बघा. तुमचा प्रॉब्लेम हा होतो स्किप करत करत बघता, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मधल्या भरपूर टिप्स ज्या असतात अचूकपणे तुम्हाला त्या पेपर कटिंगच्या वेळी किंवा ब्लाउज कटिंगच्या वेळी मांडता येत नाहीत आणि मग तुमची कुठेतरी चुकी होते. तर तसं न करता तुम्ही स्किप करू नका अजिबात. माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा. अगदी महत्वाचा व्हिडिओ असतो. पूर्ण कटिंग तर भरपूर कटिंगचे व्हिडिओ आहेत युट्यूब चॅनलवर, पण अशा क्वेरीज तुम्हाला कुठल्याच चॅनलवर बघायला भेटणार नाहीत. त्यामुळे अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग तुम्हाला जमली का
आणि एकदा शिवून बघा, अंगात घालून बघा, अजिबात ब्लाऊज हलणार नाही. आता मी हा पण ब्लाऊज तुम्हाला दाखवते, तुम्हाला कुठेच चुनी दिसणार नाही. हे बघा, इथं पण परफेक्ट आहे, मुंड्याजवळ पण परफेक्ट आहे. कसंही बाही सुद्धा माझी चुन्या नसतात, शोल्डर जिथले तिथे असते, कटोरी जिथल्या तिथे असते. हे बघा, इथून आलेली कटोरी, क्रॉस पट्टी एकसारखं असतं, कुठेही कमी जास्त होत नाही. फिटिंग सुद्धा एकसारखी असते. स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन एकदा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.